नमस्कार, मी तनया मांडवकर सेलिब्रिटी प्रमोटर्समध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. लग्नानंतर होईलच प्रेम यातील ज्यांनी बाबाची भूमिका निभावली ते आज आपल्या सोबत आहेत. चला तर मग आज त्यांच्याशी गप्पा मारूया आणि त्यांच्याच 2 गोड मुलांचं आज लग्न आहे, तर त्यांची काय एक्साइटमेंट आहे ही सुद्धा जाणून घेऊयात. सगळ्यात पहिले दादा कसे आहात? मस्त एकदम ॲज युजल. खूप तंदुरुस्त आणि मस्त मजा एकदम. आणि नाही ठीक आहे बारेमुळे. आणि आता तुमच्या दोन्ही मुलांचं लग्न आहे. दोन्ही एकदम गोड जोड्या आहेत त्या. पहिलं त्यांचं लग्न झालं, मग ते प्रेम बहरलं आणि त्या प्रेमानंतर आता पुन्हा तुम्ही त्यांचं लग्न लावलं होतं. ती काय एक्साइटमेंट आहे तुमची? एक्साइटमेंट म्हणजे सुरुवातीला आम्ही जे लग्न त्यांचं लावलं होतं ते जरा थोडंसं गोंधळाचं झालं होतं. त्यांच्या मनाप्रमाणे नव्हतं, त्यामुळे जरा मालिकेमध्ये खूप छान ड्रामे तुम्हाला बघायला मिळाले, जे काय बघायला मिळतील. पण आत्ता त्यांचं एकमेकांवरती भरपूर प्रेम जडलेलं आहे आणि त्यांच्या मनाप्रमाणे मनाजोगतं असं त्यांचं लग्न होतं आहे. त्यामुळे जेव्हा मुलांची लग्न त्यांच्या मनाप्रमाणे होतात आणि कुठल्याही गोष्टी त्यांच्या मनाप्रमाणे होतात त्यावेळेला कुठल्याही आईवडिलांना अतिशय आनंदच होतो. तो आनंद आम्हाला देखील झालेला आहे आणि तो आता उत्साह तुम्ही वरातीमध्ये बघितला असेलच. आणखीन बरेच विधी आम्ही केलेले आहेत. मेहंदी केलेली आहे, हळद केलेली आहे. हळद तुम्ही आता बघत असालच. संगीत आहे, संगीतामध्ये बोल 101 धमाल आहे, सरप्राईजेस आहेत मस्तपैकी. सो खूप एन्जॉय करतो आम्ही हा सगळा सोहळा. आणि तुम्ही आता बोललात की संगीतामध्ये एक वेगळी धमाल येणार आहे, वेगळी मजा येणार. सो त्याच्यात बाबा म्हणून किंवा रुजुताताईंचा आई म्हणून तुमचा असं वेगळं काय अपीरियन्स असणार आहे? काय सांगाल आमच्या प्रेक्षकांना? तो नाही, ते मी म्हटलं ना, ते जरा सरप्राईज आहे. सगळ्यांचेच आमचे डान्स आहेत, पण पेअर्स ज्या आहेत त्या कमाल पेअर्स आणि मजा आली. म्हणजे संगीत आम्ही स्वतःच इतकं छान एन्जॉय केलेलं आहे. संपूर्ण रात्री 2 म्हणू नका, 3 म्हणू नका, जे काय असेल ते. वेळेचं बंधन नाही अजिबात कुठलंही, पण मजा केली आम्ही, खूप मजा केली. तुम्ही बघा. आणि आज बाबा म्हणून तुम्ही बऱ्याचशा भूमिका निभावल्यात किंवा लग्नाचे कन्सेप्ट असो असे बरेचसे झाले, तर ही अशी काय वेगळी होती तुम्हाला लग्नानंतर होईलच प्रेमची अशी वेगळी काय हे होती? हो नाही, एकतर बेसिकली स्टार प्रवाह हे नेहमीच वेगळं काहीतरी घेऊन प्रेक्षकांसमोर येते आणि ही अशा पद्धतीची वरात जी आहे ॲक्च्युअल लोकांमधनं रील लाईफ लग्नाची वरात अशा पद्धतीने करणं म्हणजे आता आमच्या विवेकचं सुद्धा आता नुकतंच आता लग्न होणार आहे, जवळच आलेलं आहे त्याचं. सो त्याला देखील तो फील मिळाला आहे आत्ताच वरातीचा जो काय आहे तो. आणि तो पण लालबागचाच आहे, मी लालबागचा आहे. मी अशी अनेक लग्न आणि अशा अनेक वराती अटेंड केलेल्या आहेत लहानपणी, तरुणपणी, आणि पुन्हा आत्ता तशा पद्धतीची वरात एन्जॉय करताना मला जाम म्हणजे जाम धमाल आली. खूप आठवणी आल्या लहानपणीच्या आणि तरुणपणीच्या. त्यातलीच मग एखादी वरातीतली तुम्ही आठवण सांगायची झाली एखादी, तर तुम्ही काय कोणती सांगाल? एखादी. आता तुम्ही बोलात की खूप धमाल केलेली आहे, की मुळात तुम्ही लालबागचे आणि आता बघाल तर ना आत्ताची जी सराउंडिंग आहे लालबागची ती पूर्णपणे अशी वेगळी झाली. तेव्हाची काय मजा होती तिची वरातीची? नाही काय नाही, तेव्हा काय, आता फक्त ह्या काय बघा, ह्या ना इमारती फक्त उंच झालेल्या आहेत, बाकी काही बदललेलं नाही. आतली माणसं लालबागची परळची जी काय आहेत त्या माणसांची मनं आणि त्या माणसांची नाती एकमेकांबद्दलची जी जवळीक आहे ती तशीच कायम आहे आणि ती खूप अवीट आणि अवर्णनीय आहे असं मी म्हणेन. खरंच खूप छान दादा. जाता जाता आमच्या प्रेक्षकांना काय सांगाल? प्रेक्षकांना काय, होळी जवळ आलेली आहे, त्यामुळे होळी खेळा, मस्त सगळे रंग उधळा, पण मनाच्या आतले आनंदाचे, उत्साहाचे, ऊर्जेचे असे सगळे रंग उधळा. फक्त बाहेरचे रंग लावताना जरा थोडीशी काळजी घ्या आणि मजा मस्ती धमाल करा, दणक्यात होळी साजरी करा. सगळ्यांना होळीच्या खूप खूप शुभेच्छा आमच्या लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या वतीने सुद्धा. थँक्यू सो मच दादा. खूप छान वाटलं तुमच्याशी गप्पा मारत. थँक्यू सो मच. येस.